Murum Road is a giant rock and weathering agency is called as Murum Road. मुरुम म्हणजे काय असतं, आपले जे रॉक आहेत, वेगळ्या टाईपचे स्टोन आहेत किंवा रॉक आहेत, रॉकलाच आपण एक स्टोन म्हणतो. समजलं, जे हार्ड स्टोन आहे त्याला आपण रॉक असं म्हणतो. तर या रॉकचं काय करायचं त्या ठिकाणी, डिसइंटिग्रेशन अँड वेदरिंग ऍक्शन ऑफ द वेदरिंग ऍक्शन ऑन द रॉक्स, म्हणजे काय, जे काही एन्व्हायरमेंटल चेंजेस होणार आहेत, रेनफॉल होणार आहे, ह्या ज्या काही एन्व्हायरमेंटलच्या ऍक्शन आहेत, वेदरिंग ऍक्शन आहेत, ह्याचा इफेक्ट कशावरती होतो, तर स्टोनवरती होतो. त्यामुळे स्टोन पासून जो मॅटर तयार होतो, तर त्या मॅटरला आपण काय म्हणतो, मुरुम असं म्हणतो. आणि या मुरुमापासून जो बनवलेला रस्ता आहे त्याला आपण मुरुम रोड म्हणणार आहोत. समजलं का सगळ्यांना आता तरी? ऑल ऑफ यू गेटिंग? मुरुमाचा रस्ता म्हणजे कशापासून, मुरुमापासून बनवलेला रस्ता. तो मुरुम कसा तयार होतो, कुठल्या रॉक पासून तयार होतो, फ्रॉम द इग्नियस रॉक. इग्नियस रॉक हा स्ट्रॉंग रॉक आहे, पण ह्याच्यावरती ज्या एन्व्हायरमेंटल इफेक्ट असतील, वेदरिंग ऍक्शन होत असतील, तर ह्या वेदरिंग ऍक्शन, आणखी ज्या काही वेदरिंग ऍक्शन असतील किंवा एन्व्हायरमेंटल चेंजेस, टेम्परेचर चेंजेस असतील, तर त्यामुळे ह्या ठिकाणी जे स्टोन आहे, जो काही इग्नियस रॉक आहे, त्याचं काय होणार आहे, डिसइंटिग्रेशन होणार आहे. डिसइंटिग्रेशन म्हणजे स्मॉल स्मॉल एक तुकड्यामध्ये त्याचं विभाजन होणार आहे, आणि त्याला आपण काय म्हणणार आहोत, मुरुम असं म्हणणार आहोत. आणि हा जो मुरुम आहे, जर रोड तयार करण्यासाठी जर वापरला, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, मुरुम रोड्स. ऑल ऑफ यू गेटिंग? येस मॅम. ओके, लिहून घेतलंय का सगळ्यांनी? हा मुरुम रोड आपला लिहून झालाय? हो झालं. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट स्लाइडला येऊया आता. वॉटर बाउंड मॅकॅडम. आता हा नवीन पॉईंट आहे तुमच्यासाठी. वॉटर बाउंड मॅकॅडम म्हणजे काय, WBM लक्षात ठेवायचं. WBM चा लॉंग फॉर्म काय आहे, तर वॉटर बाउंड मॅकॅडम. मॅकॅडम म्हणजे काय असणार, या ठिकाणी माती आणखी तुमचं स्टोन जे काय आहेत, तर त्याला, त्या मातीला आणि स्टोनला बांधण्याचं काम कोण करते, तर वॉटर असं करते. थोडक्यात अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. वॉटर बाउंड मॅकॅडम. वॉटर बाउंड मॅकॅडम काय करायचं आपल्याला, कोर्स ऍग्रिगेट प्लस ह्या ठिकाणी सॉइल असेल थोडीफार, त्यामध्ये काय करायचं, वॉटर स्प्रिंकलर करायचं आहे, कॉम्पॅक्शन करायचं आहे. तर ह्या ज्या 3 पॅरामीटर बघा, वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्स कंटेन crushed stone aggregate in its base course. The aggregates are spread on the surface and these are rolled after sprinkling water. Waterbound roads provides better performance compared to earthen, gravels, murum roads, and WBM roads are laid as layers about 10 centimeter thickness of each layer. They are very rough and they may disintegrate इमिडिएटली अंडर द ट्रॅफिक. बघा, तर हा जो रोड आहे, तर तो कसा बनवतात हा रोड, तर बाय द, पहिली पॉईंट काय असणार आहे, हा रोड आहे तो वॉटर बाउंड मेकॅडम आहे. या ठिकाणी 3 मटेरियल यूज करतात, थोडक्यात स्टोन, तुमची सॉइल असेल त्या ठिकाणी अर्थ मटेरियल, आणि थर्ड वन इज द वॉटर. त्यामध्ये तुमचा पहिला लेअर जो दिला जाईल तो म्हणजे तुमचा ऍग्रिगेटचा असेल, सेकंड लेअरला त्यामध्ये माती असेल, त्याच्यावरती पाणी स्प्रिंकलर केलं जाईल, आणखी परत त्याच्यानंतर रोलरनं कॉम्पॅक्शन केलं जाईल. असं 1 लेअर, परत 2 लेअर, 3 लेअर, 4 लेअर असे लेअर देत त्या ठिकाणी जशी सबग्रेड असेल, ज्या पद्धतीचं तुमचं सबग्रेड असेल त्या पद्धतीने तुमचं काय केलं जाईल, हा रोड बनवलेला असेल. तर वॉटर बाउंड मेकॅडम थोडक्यात ह्या ठिकाणी जे स्टोन्स आहेत, स्टोन प्लस सॉइल, जेव्हा आपण या ठिकाणी वॉटर ऍड करू तेव्हा हा चिखल तयार होतो त्या ठिकाणी थोडक्यात. तर वॉटर बाउंड मेकॅडम हा काम करणार आहे, वॉटर आहे तो तुमच्या स्टोनला आणि तुमच्या चिखलाला काय करणार आहे, बाउंड करण्याचं काम करणार आहे. सो वॉटर बाउंड मेकॅडम इज अ रोड विच कंटेन्स द क्रस्ड स्टोन ऍग्रिगेट इन द बेस कोर्स. ओके, आणखी ते ऍग्रिगेट आहेत ऑन द सरफेस, दीज आर रोल्ड आफ्टर द स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर. त्याच्यावरून काय करणार, स्प्रिंकलिंग करणार आहोत बाय युझिंग द रोलर. रोलरने एकदा स्प्रिंकलिंग केलं की त्यामधले जे काही एअर वाईट्स असतील किंवा जो लूज मटेरियल असेल तर तो कॉम्पॅक्ट होईल, जेणेकरून त्याची बेअरिंग कॅपॅसिटी वाढेल. आणि जेव्हा त्याची बेअरिंग कॅपॅसिटी वाढेल तेव्हा परफॉर्मन्स पण त्याचा कसा असणार आहे, चांगला असणार आहे. आणि ऍज कम्पेअर टू आतापर्यंत जे बघितलेले मुरुम रोड आहेत, ऍज कम्पेअर टू अर्धन रोड असेल किंवा तुमचा ग्रॅव्हल रोड असेल, तर या सगळ्या रोडपेक्षा हा तुमचा WBM रोड आहे तो तुमचा परफॉर्मन्स कसं देणार आहे, गुड परफॉर्मन्स या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे, तर इच अँड एव्हरी लेअरच अबाउट सांगितलेलं आहे की 10 सेंटीमीटर थिकनेस ऑफ इच लेअर. आणि याच ठिकाणी पण हा जो रोड आहे तो या अर्धन मुरमाचा रस्ता किंवा ग्रॅव्हल्स ह्याच्यापेक्षा चांगला आहे, बट त्या ठिकाणी बिटुमिनस रोड आहे किंवा कॉन्क्रीट रोड पेक्षा ह्याची क्वालिटी कशी आहे, वीकच आहे. सो त्यामुळे या ठिकाणी हा जो रफ
दे आर व्हेरी रफ. हा जो रोड आहे तो खूप रफ आहे का, तर ऍग्रिगेटमुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर जास्तीत जास्त ट्रॅफिक यावरून ट्रान्सफर झालं तर त्यावेळेला ह्याचं डिसइंटिग्रेशन पण या रोडचं होऊ शकतं. समजलं? बट ऍज कम्पेअर टू ग्रॅव्हल्स रोड, अर्धन रोड्स, मुरुम रोड्स, दॅट WBM रोड इज अ गुड रोड. हा रोड वॉटर बाउंड मॅकॅडम नाव का दिलेलं आहे? वॉटर बाउंड मॅकॅडम. त्यामध्ये मग तुमची अर्थ मटेरियल जे असेल ते असणार आहे, प्लस तुमचे स्टोन्स असणार आहेत, त्यामध्ये तुम्ही वॉटर ऍड करणार आहात. 1 लेअर दिल्यानंतर परत सॉइलचा लेअर असेल, नंतर तुमचा वॉटर त्या ठिकाणी स्प्रिंकलर करणार आहात. आफ्टर दिस तुमचं कॉम्पॅक्शन करायचं आहे. कॉम्पॅक्शन मध्ये काय होणार आहे, तर एअर वॉइड्स आहेत ते रिमूव्ह होणार आहेत, आणि सो दॅट इट्स कॉम्पॅक्शन इज गोज ऑन इन्क्रीजेशन. कॉम्पॅक्शन इन्क्रीज झालं तर बेरिंग कॅपॅसिटी ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. बेरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे म्हणजे काय, त्याचा परफॉर्मन्स हा आहे तो इन्क्रीज होणार आहे. आणि फॉर बघा या ठिकाणी आणि ज्या असे ह्या वॉटर बॉन्ड मॅकॅडम पासून जो बनवलेला रोड असेल तो कसा असणार आहे, तर तुमचा, तर दॅट इज गुड बेटर परफॉर्मन्स. इट विल गिव्ह अस द बेटर परफॉर्मन्स ऍज कम्पेअर टू द मुरुम रोड, ग्रॅव्हल रोड्स अँड द अर्धन रोड्स. त्याच्या ह्या तिन्ही आधीच्या रोड पेक्षा हा रोड आहे तो कसा आहे तुमचा, चांगला आहे. का, तर या ठिकाणी तुमचं काय केलेलं आहे, वॉटर बाउंड मॅकॅडम केलेलं आहे. म्हणजे वॉटर हे मिक्सचर केलेलं आहे कशाचं, स्टोनचं आणि सॉइलचं, आणि कॉम्पॅक्शन केलेलं आहे, सो दॅट इट विल गिव्ह अस द बेटर परफॉर्मन्स ऍज कम्पेअर टू द अर्धन मटेरियल, ग्रॅव्हल मटेरियल, मुरुम रोड्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? समजलं का मी काय म्हणते? फक्त शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. वॉटर बॉन्ड, वॉटर बॉन्ड म्हणजे नॅचरलीच आपण अवेलेबल मटेरियल वापरणार आहे, पाणी, स्टोन असतील ते, आणि माती. तर ह्याच्यापासून जो बनवलेला रोड आहे, तुम्हाला खाली रोड पण पिक्चर मध्ये दिसतोय, तर त्याला आपण म्हणणार आहोत वॉटर बाउंड मॅकॅडम. समजलं? अर्धन म्हणजे फक्त सॉइल पासून बनवलेला रोड, ग्रॅव्हल म्हणजे ग्रॅव्हल पासून बनवलेला रोड, मुरुम म्हणजे मुरुमापासून बनवलेला रोड. वॉटर बाउंड मॅकॅडम म्हणजे काय, सॉइल प्लस तुमचे जे ऍग्रिगेट आहे तर त्याचं मिक्सचर करायचं आहे, पाणी स्प्रिंकलर करायचं आहे, आणखी परत काय करायचं आहे, मग पाणी स्प्रिंकलर करून झाल्यानंतर रोलिंग करायचं आहे. मग त्या ठिकाणी कॉम्पॅक्शन होईल. रोलिंग झाल्यानंतर रोलिंग करायचं म्हणजे कॉम्पॅक्शन करायचं. कॉम्पॅक्शन मुळे काय होणार आहे, बेरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होणार आहे. बेरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होणार म्हणजे रोडचा परफॉर्मन्स गुड असणार आहे. त्या ठिकाणी रोडचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर त्या ठिकाणी दुसरी गोष्ट काय होऊ शकते, मग तुमची रोडचा परफॉर्मन्स चांगला आहे, मग परत काय होणार आहे, क्वालिटी चांगली असेल, ड्युरेबिलिटी वाढेल त्याची. ओके. आणखी ह्याच रोडवरती जर तुम्ही जास्त व्हेकल जर ट्रान्सफर झाले तर हा वीकच रोड असणार आहे ऍज कम्पेअर टू बिटमनस रोड किंवा तुमच्या कॉन्क्रीट रोड पेक्षा जास्त व्हेकल गेले तर ह्याचं लवकर डिसइंटिग्रेशन पण होऊ शकतं. पण तरी सुद्धा हा आपला कच्चा जरी रस्ता असला, ओके, तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय, हा पक्का बनवायचा आहे बाय युजिंग द वॉटर बॉन्ड कंडिशन. जे काही वॉटर बॉन्ड कंडिशन आहे त्यामध्ये मग स्टोन असतील, सॉइल असेल, हे ऍड करायचे त्यामध्ये, परत त्याचं मिक्सचर व्यवस्थित बनवायचं आहे, लेअर द्यायचं आहे, परत त्याचं कॉम्पॅक्शन व्यवस्थित करायचं आहे. त्याची कॉम्पॅक्शन झाल्यानंतर मग बेरिंग कॅपॅसिटी वाढेल, त्याचा परफॉर्मन्स वाढेल, आणि याचा जो परफॉर्मन्स आहे, दिस परफॉर्मन्स इज गुड ऍज कम्पेअर टू अर्धन रोड, ग्रॅव्हल रोड और द मुरुम रोड्स. ऑल ऑफ यू गेटिंग? सगळ्यांना समजलं का? हो मॅम. ओके. राईट डाऊन. बघा, कधीही कुठंही तुम्हाला विचारलं तर व्हॉट इज WBM. WBM हा वर्ड खूप महत्वाचा आहे. वॉटर बाउंड मॅकॅडम लक्षात घेऊया. तिथं WBM च्या समोर लिहून घ्या, वॉटर बाउंड मॅकॅडम. राईट डाऊन. WBM रोड्स, WBM रोड्स, WBM रोड्स, त्यामध्ये लिहा वॉटर बाउंड मॅकॅडम. वॉटर बाउंड मॅकॅडम. पुढे लिहा वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्स. वॉटर बाउंड मॅकॅडम रोड्स contain crushed stone aggregate, crushed stone aggregate, crushed stone aggregate in its base course, in its base course, in its base course, full stop. The aggregates are spread on
The aggregates are sprayed on the aggregates are sprayed on the surface. The aggregates are sprayed on the surface, and these are rolled after sprinkling water full stop. WBM roads provides better performance compared to earthen, gravel, murum roads. Earthen, gravel, murum roads, full stop. WBM roads are laid as layers about 10 centimeter thickness of each layer full stop. They are very rough and may disintegrate immediately under traffic. समजलं का सगळ्यांना वॉटर बाउंड मॅकडम? ऑल ऑफ यू गेटिंग? हॅलो मॅडम, हा बोला. अजून एकदा सांगता का मॅडम? हो नक्की. ऐका, वॉटर बाउंड मॅकडम हा जो रोड आहे त्याला काय म्हणलेलं आहे? वॉटर बाउंड मॅकडम. शब्द पहिला लक्षात ठेवायचा WBM. तुम्हाला म्हणताना वॉटर बाउंड मॅकडम पूर्ण शब्द लिहिला जात नाही, फक्त WBM लिहिणार ते. तर WBM म्हणजे काय? वॉटर बाउंड मॅकडम. एक्सप्लेन WBM. WBM म्हणजे काय तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे, तर त्यासाठी WBM म्हणजे काय? तर वॉटर बाउंड मॅकडम. तर वॉटर बाउंड मॅकडमचा रोड आहे तो हा कशा पद्धतीने बनवला जातो? त्या ठिकाणी क्रस्ड स्टोन ऍग्रीगेट आहे ते वापरतात. क्रस्ड स्टोन ऍग्रीगेट. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी सॉइल पण वापरतात, आणि तिसरं म्हणजे तुमचं काय आहे तर वॉटर पण आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी जेव्हा आपण एक लेअर तुमचा ऍग्रीगेटचा देऊ, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा थोडा सॉइलचा लेअर असेल, नंतर त्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर केलं जाईल. ओके, हा जर लेअर झाला तर त्याला काय करणार आहोत? परत आपण त्या ठिकाणी रोलिंग करणार आहोत बाय युजिंग द रोलर्स. रोलिंग कसं करायचं? पहिला लेअर द्यायचा, त्यामध्ये परत सॉइलचं लेअर, परत त्या ठिकाणी स्प्रिंकलिंग होईल. स्प्रिंकलिंग करून झाल्यानंतर परत त्या ठिकाणी काय होईल? तुमचं वॉटरचं स्प्रिंकलिंग झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? रोलरनं रोलिंग करायचंय. मग रोलिंग करून झाल्यानंतर काय होईल? त्यामधले जे काय एअर वाईड्स असतील थोडक्यात,
किंवा त्याचं कॉम्पॅक्शन जर केलं तर लूज व्हायला ती कॉम्पॅक्ट बसेल, म्हणजे जेणेकरून त्याची काय होईल, बेअरिंग कपॅसिटी काय होईल, वाढेल. मग बेअरिंग कपॅसिटी वाढवल्यानंतर तो रोड आहे तो कसा परफॉर्मन्स देईल आपल्याला, तर गुड परफॉर्मन्स देईल ना ऑटोमॅटिकली. मग याच ठिकाणी आपल्याला काय करायचंय, प्रत्येक लेअर असा जसं आपला सबग्रेड असेल, सबग्रेड जर आपला वीक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 1 किंवा 2 लेअर किंवा 3 लेअर असे द्यावे लागतील. कशाचे, ऍग्रीगेटचा पहिला लेअर, परत ऍग्रीगेटचा दुसरा लेअर, मातीचा परत मिडलला, परत मातीचा दुसरा लेअर, परत वॉटर स्प्रिंकलर, असे आपल्याला 2-3 लेअर त्या ठिकाणी बनवावे लागतील. म्हणजे काय, वॉटर बाउंड मेकॅडम बाउंड करायचं आपल्याला. कशाला, ऍग्रीगेटला, सॉइलला वॉटर स्प्रिंकलर केलं की त्याचं बॉन्डिंग झालं पाहिजे, आणि वरून रोलर करायचं, रोलर फिरवायचंय आपल्याला, म्हणजे ऑटोमॅटिकली चांगलं कॉम्पॅक्शन होईल त्या ठिकाणी. म्हणजे ऑटोमॅटिकली त्याची स्ट्रेंथ जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू आपले आधीचे अर्धन रोड, ऍज कम्पेअर टू आपला आधीचा मुरुमाचा रस्ता, ऍज कम्पेअर टू आपला आधीचा ग्रॅव्हलचा रस्ता. तर याच्यापेक्षा हा WBM रोड आपला कसा असणार आहे, थोडा स्ट्रॉंग असणार आहे. बट हा जो रोड आहे तो तुमच्या वरच्या म्हणजे बिटुमिनस रोड किंवा कॉन्क्रीट रोड, हे जे हायली कॉस्टली रोड आहेत, तर त्याच्यापेक्षा ह्याची स्ट्रेंथ ऑटोमॅटिकली कमीच असणार आहे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा हा रोड कसा असणार आहे, तुमचा कमीच असणार आहे. तर त्या ठिकाणी जर आपण कंटिन्युअसली ह्या वीक रोडवरती, थोडक्यात ह्याच्यापेक्षा चांगला आहे, कशापेक्षा, ग्रॅव्हेल, मुरुम आणि तुमच्या अर्धन रोड पेक्षा हा रोड चांगला आहे WBM रोड, पण तुमच्या त्या बिटुमिनस आणखी कॉन्क्रीट रोड पेक्षा हा रोड तुमचा वीकच आहे. त्यामुळे याच्यावरती जर जास्त ट्रॅफिक गेलं तर काय होणार आहे, ह्याचं डिसइंटिग्रेशन होऊ शकतं जास्त प्रमाणामध्ये. तर त्यामुळे आपल्याला हा जो वॉटर बाउंड मेकॅडम आहे, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे हा माती प्लस तुमचा स्टोन प्लस वॉटर, या तिन्हीचं मिक्सर करून हा तुमचा रोड बनवला जातो. त्याचं कॉम्पॅक्शन होतं, परत तुमचं रोलिंग म्हणजेच कॉम्पॅक्शन, रोलिंग केल्यानंतर एअर वेट्स बाहेर पडतात, जी लूज मटेरियल आहे ते तुमचं कॉम्पॅक्ट होणार आहे, त्यामुळे याची बेअरिंग कपॅसिटी वाढणार आहे. सेकंड पॉईंट की बेअरिंग कपॅसिटी वाढते, त्यामुळे ह्याची स्ट्रेंथ, परफॉर्मन्स चांगला असणार आहे ऍज कम्पेअर टू तुमच्या ग्रॅव्हल्स, मुरुम्स, आणखी तुमचा अर्धन रोड. समजलं. पण तरी सुद्धा हा जो रोड आहे तो तुमचा ऍज कम्पेअर टू पुढचे तुमचे दोन, दॅट इज द कॉन्क्रीट रोड आणि बिटुमिनस रोड, या 2 रोड पेक्षा हा जो रोड आहे तो तुमचा वीकच आहे. त्यामुळे एक्सेस जर ह्या ठिकाणी जर ट्रॅफिक असेल, एक्सेस व्हेकल जर ह्याच्यावरून पास व्हायला लागले, तर ह्याचं जे डिसइंटिग्रेशन आहे लवकरात लवकर होऊ शकतं. दिस इज नोन ऍज अ वॉटर बाउंड मेकॅडम. समजलं का? Yes, ma'am. ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड नाउ. बघा, नेक्स्ट वन इज द बिटुमिनस रोड. आता बिटुमिनस रोड तर सगळ्यांना माहिती आहे, आपण जो येतो तो बिटुमिनसच रोड आहे, बरोबर आहे. काही जण कॉलेजला येत असतील ते बिटुमिनस रोडवरून येत असतील, काही जण येत असतील ते तुमच्या पंढरपूर पर्यंत कॉन्क्रीट रोडवरून येत असतील, बरोबर का? ठीक हो, आहे. ma'am. पण बिटुमिनस रोड, तर बिटुमिनस रोड हा आस्फाल्ट ह्या ठिकाणी वापरतात, किंवा आपला बिटुमेन म्हणायचं त्याला. तुमच्या बिटुमेन रोड तुमच्या लक्षात राहिला तर आस्फाल्ट म्हणा किंवा बिटुमेनच म्हणा, म्हणजे तुमच्या बिटुमेन जास्त लक्षात राहील, कारण बिटुमिनस रोड्स असं नाव दिलेलं आहे. दिस इज अ रोड टाईप. तर ठीक आहे, बघा, बिटुमिनस रोड काय, बिटुमिनस रोड्स आर व्हेरी पॉप्युलर आहेतच आपल्या अराउंड सगळीकडे. बिटुमिनस रोड आहेत. आता कुठेतरी जास्त कॉन्क्रीटचे रोड असते, जास्त सगळीकडे व्हायला लागलेले आहेत, बट दिस इज अ पॉप्युलर रोड. ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, बिटुमिनस रोड्स आर व्हेरी पॉप्युलर रोड्स अराउंड द वर्ल्ड. ओके, दे आर मोस्ट युज्ड रोड्स इन द वर्ल्ड. They are low in cost, good for driving condition, and they are flexible. Thickness of the bituminous roads depends upon the subgrade of the soil condition. बघा, बिटुमिनस हा रोड जो आहे तो आस्फाल्ट या मटेरियल पासून बनवतात. ठीक आहे, तर त्यासाठी खालचे जे लेअर आहेत तुमचे ऍग्रीगेट्स असतील त्या ठिकाणी खाली ऍग्रीगेट केलं जाईल असेल, त्या ठिकाणी सॉइल वापरली असेल, परत काही ठिकाणी तुम्हाला वॉटरचं स्प्रिंकलिंग केलेलं असेल. पण हा जो खालचा लेअर आहे तो पूर्ण काय केलेला असतो, कॉम्पॅक्शन करून झाल्यानंतर परत त्या ठिकाणी खडी टाकून त्या खडीवरती आपण काय करतो, हे डांबर ओततो, बरोबर आहे. मग त्या आधी त्यासाठी प्लेन रस्ता बनवला जातो, ऍग्रीगेट बारके मोठे असतात ते पसरलेले असतात, नंतर हा डांबर त्याच्यावरती आपण डायरेक्टली ओततो, दॅट इज द बिटुमिनस रोड. मग ह्या बिटुमिनस रोड आहेत हे सगळीकडे वर्ल्ड वाईड मध्ये काय आहेत, दॅट आर द फेमस पॉप्युलर इन द वर्ल्ड. सेकंड थिंग काय आहे की ह्याची जी कॉस्ट आहे तर ती लो कॉस्ट आहे ऍज कम्पेअर टू कॉन्क्रीट रोड्स. ऍज कम्पेअर टू कॉन्क्रीट रोड जी बिटुमिनस रोड्स आहेत ह्याची कॉस्ट कशी आहे, कमी आहे. आणि गुड फॉर ड्रायव्हिंग कंडिशन. तर ड्रायव्हिंग साठी हे जे रोड्स आहेत तर हे रोड्स कसे आहेत तर चांगले आहेत.
आहेत त्या ठिकाणी दिस आर दी फ्लेक्झिबल रोड्स. ह्याची फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे काय, ज्या ठिकाणी कधी फ्लेक्झिबल्स आहेत म्हणजे त्या ठिकाणी कमी जास्त काय झालं रोडवरती कुठं अँड्युलेशन झालं तर आपण त्या ठिकाणी लगेच डांबरानं त्याचं फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळे आपण त्याची स्ट्रेंथ आहे ती लगेच वाढवू शकतो, रिकवर करू शकतो. तसं कॉन्क्रीट रोडचं कसं असते, कॉन्क्रीटला त्या ठिकाणी परत तुमचा मेंटेनन्स करावा लागेल जास्त प्रमाणामध्ये. दीज आर दी फ्लेक्झिबल रोड्स, दीज आर दी बिटुमिनस रोड्स आर फ्लेक्झिबल रोड्स. आणि तुम्ही लक्षात ठेवा की कॉन्क्रीट रोड्स आर रिजिड रोड्स. तर या ठिकाणी फ्लेक्झिबल रोड्स असं म्हणलेलं आहे बिटुमिनस रोडला. आणि सेकंड पॉईंट इज दॅट द थिकनेस ऑफ द सबग्रेड किंवा थिकनेस ऑफ द बिटुमेन. हे कशावरती, बिटुमिनस लेअर म्हणजे काय, वरचा वेअरिंग कोट आपला जो वेअरिंग कोट आपण जे लेअर मध्ये शिकलो त्यामध्ये ज्या रोडचा वेअरिंग कोट हा बिटुमिनस आहे तो वेअरिंग कोट झाला. ज्याचा वेअरिंग कोट तुमचा कॉन्क्रीटचा आहे दॅट इज द कॉन्क्रीट रोड. या ठिकाणचा वेअरिंग कोट जो वरचा आहे ह्याच्या खाली ऑटोमॅटिकली ऍग्रिगेट आहेत पण त्या ऍग्रिगेट कशानं बाइंड केलेले आहेत तर तुमच्या बिटुमेननं. आणि टॉपमोस्ट लेअरला तुमचं हे बिटुमेन आलेलं आहे दॅट इज द आस्फाल्ट. तर हे जे आस्फाल्ट आहे तर या आस्फाल्ट ची लेंथ किंवा जी थिकनेस आपण जी प्रोव्हाइड करणार आहोत ती कशावरती डिपेंड आहे तर तुमच्या सबग्रेड वरती. जर तुमचा सबग्रेड स्ट्रॉंग असेल तर त्या ठिकाणी थिकनेस थोडी कमी ठेवली तर चालेल. का बरं तर कारण तुमचे अर्थ जी मटेरियल आहे तर ते कसं आहे ते स्ट्रॉंग आहे. जर अर्थ त्या ठिकाणची जर वीक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो लेअर आहे तो आपल्याला काय करायचा, त्याची थिकनेस आहे ती आपल्याला काय करायला लागेल, वाढवावी लागेल. लक्षात ठेवा तुम्ही एकच, बिटुमिनस रोड्स आर फ्लेक्झिबल रोड्स. सेकंड वन इज द बिटुमिनस रोड, ऑलरेडी वर्ल्ड वाईड मध्ये सगळीकडे पसरलेले आहेत. ओके, दे आर पॉप्युलर इन द वर्ल्ड. ह्याची जी कॉस्ट आहे ऍज कम्पेअर टू कॉन्क्रीट रोड पेक्षा हे जे रोड्स आहेत ते कसे आहेत, कॉस्ट ह्याची कमी आहे. ड्रायव्हिंगसाठी हे ड्रायव्हिंग कंडिशनसाठी या रोडची कशी आहे, चांगली आहे. आणि लास्ट पॉइंट, ह्याची जी थिकनेस ऑफ द रोड आहे, जी वेअरिंग कोटचा जो थिकनेस असेल तो कशावरती डिपेंड आहे तर तुमच्या या सबग्रेडच्या सॉइल कंडिशन वरती आहे. सबग्रेड म्हणजे काय, लोअर मोस्ट पार्ट ऑफ द रोड, दॅट इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द रोड. जो काही क्रॉस सेक्शनल लेयर्स आहेत दॅट इज सब बेस, सबग्रेड तुमचे काय असतील ते. सबग्रेड इज द लोअर मोस्ट पार्ट, नंतर तुमचा सब बेस, नंतर बेस कोर्स, नंतर तुमचा वेअरिंग कोर्स दॅट इज द टॉप मोस्ट. सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट आहे तो म्हणजे सबग्रेड. त्यामध्ये तुमची येणार आहे अर्थ. जर अर्थ मटेरियल तुमचं वीक असेल तर बिटुमिनसचा लेअर तुमचा जास्त ठेवावा लागेल. जर तुमचा अर्थ, जर तुमचे खालचा सबग्रेड जर वीक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बिटुमिनसचा लेअर जास्त ठेवावा लागेल. आणि जर खालचा सबग्रेड हा स्ट्रॉंग असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बिटुमिनस लेअर थोडं कमी ठेवला तरी चालेल. समजलं कसं करणार बिटुमिनस रोड्स? मॅम हा बोला. मॅम ते बिटुमिनसच्या वर्डला काही मिनिंग आहे का, फक्त ते नाव आहे त्याचं? बिटुमेन, हो बिटुमेन म्हणजे आपलं अस्फाल्ट, डांबर, हा हा त्यालाच बिटुमेन म्हणतात. हा बरं. ते ऍक्च्युली त्या म्हणजे आपलं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग त्याला बिटुमेन म्हणतो, पण आपण तुम्हाला आस्फाल्ट म्हणल्यानंतर जास्त समजेल का तर तुम्हाला आस्फाल्ट बघितले, तुम्ही ते डांबर बघितले, तुम्हाला बिटुमेन त्याला म्हणतात हे माहिती नाहीये. समजलं का आता? हो हो समजलं. हा, ऑल ऑफ यू अंडरस्टँड? बाकीचे सगळे बोलत नाही आहेत काय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Write down bituminous roads are bituminous roads are very popular roads around the world full stop. They are most used roads in the world. Full stop. They are low in cost.
and good for driving conditions, good for driving conditions, good for driving conditions, full stop. They are flexible, they are flexible, they are flexible, and thickness of, they are flexible and thickness of bituminous roads, thickness of bituminous roads depends upon the subgrade soil conditions, thickness of bituminous roads depends upon the subgrade soil condition, subgrade soil condition. ठीक आहे, सगळ्यांचं झालं कंप्लीट? ऑल ऑफ यू completed? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. Okay, moving towards the next slide. Concrete roads. Write down concrete roads. Concrete roads. Cement concrete is used. Cement concrete is used. Cement concrete is used to construct. Cement concrete is used to construct the pavement. The pavement. In case of concrete, in case of concrete roads, full stop. These are very popular. These are very popular. These are very popular and costly. Costly than all other types of roads, than all other types of roads. Full stop. They are not flexible. They are not flexible. They are not flexible. So they require less maintenance. So they require less maintenance. ठीक आहे, बघा तुम्हाला मी 2 मिनिटं देते. हे वाचायचं पूर्ण कॉन्क्रीट रोड म्हणजे काय आणि मला माहिती सांगायची. कोण सांगते बघूया. आय विल गिव्ह यू द 2 minutes. Is it okay to all? Is it? माझा क्वेश्चन समजला का तुम्हाला? येस मॅम. हा, काय करायचंय, वाचायचं आता हे कॉन्क्रीट रोड म्हणजे काय. ओके, आणखी कॉन्क्रीट रोडची माहिती सांगायची मला. काय कॉन्क्रीट रोड असतं, त्याचं काय कॉस्टली आहे, कुठले मटेरियल वापरलं जातं यामध्ये, मेंटेनन्स कसा आहे, कशासाठी वापरलं जातं कॉन्क्रीट, ते तुम्ही सांगायचं मला.
कोण पहिल्यांदा सांगते बघूया. बोला. नाव सांगायचं आणि सांगायचं. कॉन्क्रीट रोड म्हणजे हे असतंय. बोला, मुलींच्या मध्ये कोण आहे? बोला पटपट. तुम्ही चालू करा, मी पुढे तुम्हाला हेल्प करते. का नावं घेऊयात आता? कॉन्क्रीट रोड्स मध्ये सिमेंटचा वापर करतात. ओके, कॉन्क्रीट रोड मध्ये सिमेंटचा वापर करतात. पुढे फक्त सिमेंटचा करतात का? स्टील, स्टील. पुढे आणखी? ऍग्रिगेट्स, ऍग्रिगेट्स, वाळू. बर. पुढे? स्टील. कॉन्क्रीट मध्ये स्टील वापरणार आहेत, सिमेंट वापरणार आहेत, सँड वापरणार आहेत, कोर्स ऍग्रिगेट वापरणार आहेत, आणखी वॉटर वापरणार आहेत. ह्याचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमचं कॉन्क्रीटच्या रोड साठी वापरलं जाणारं मटेरियल. पुढे हे रोड्स आहेत ते कशा असणार आहेत सांगा बरं? कॉस्टली असणार आहेत बिटुमिनस पेक्षा. असणार आहेत की नाही? का? तर या ठिकाणी तुमचं हे पूर्ण मटेरियल आहे. सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, नंतर वॉटर, तुमची स्टील आलं या ठिकाणी. सो दॅट दीज आर दी कॉस्टली रोड्स ऍज कम्पेअर टू द अदर टाइप्स ऑफ द रोड्स. पुढचा जो आहे तो काय? दीज आर नॉट फ्लेक्झिबल, दीज आर दी रिजिड स्ट्रक्चर्स. हे कसे आहेत तुमचे? रिजिड स्ट्रक्चर्स आहेत. आणि लास्ट वन इज द लेस मेंटेनन्स. ह्या ठिकाणचा मेंटेनन्स कसा असणार आहे? लेस असणार आहे. का बरं? तर हे जे कॉस्टली मटेरियल आहे आणि या ठिकाणी सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, वॉटर, हे मेकिंग ऑफ कॉन्क्रीट, हे जे मटेरियल वापरले आहेत फॉर मेकिंग ऑफ कॉन्क्रीट, हे मटेरियल या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तर त्यामुळे दिस रोड इज अ व्हेरी कॉस्टली रोड. आणि या ठिकाणी होणारा जो मेंटेनन्स असणार आहे तो कसा असणार आहे? कमी असणार आहे. समजलं का? आणि जे लॉंग रूट आहेत आताचे सध्या, तर लॉंग रूट सगळे आता कॉन्क्रीट रोडनच प्रिपेअर करायचे चालू आहेत. म्हणजे कॉन्क्रीट रोडनच मेनली करायचे चालू आहेत. तुम्ही आता जर रोड बघितला असेल, मिरज पंढरपूर जो हायवे पूर्ण बनवले आहे तो पूर्ण कॉन्क्रीटिंगचा करायला चालू आहे. बघितला असेल तर तुम्ही कॉन्क्रीटिंग म्हणजे त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी स्टील रेन्फोर्समेंट पसरतात, नंतर त्याच्यावरती स्लॅब पूर्ण तो आपल्या स्लॅबचं कसं आपण डिझाईन करतो, तर सेम त्या पद्धतीने हे रोडचं त्यांनी स्टील रेन्फोर्समेंट असेल तर त्याच्यानंतर परत त्यांचं कॉन्क्रीट लेयर्स असतील, त्याच्यानंतर सरफेस जो आहे तो सिमेंटचा फिनिशिंग असतो मॉर्टरचा. तर या पद्धतीने कॉन्क्रीट रोड्स हे बनवत आहेत. पण त्या ठिकाणी जो होणारा मेंटेनन्स आहे, खर्च, दॅट विल बी रिड्युसेस. अँड सेकंड थिंग इज दॅट हा रोड जो आहे तो ड्युरेबल असतो. ड्युरेबल म्हणजे जास्त दिवस टिकतो, त्यामुळे त्याची मेंटेनन्स कमी आहे, ड्युरेबिलिटी जास्त आहे, आपण कॉस्टली आहे. ओके, दिस इज नथिंग बट अ कॉन्क्रीट रोड्स. राईट डाऊन. कॉन्क्रीट रोड, सिमेंट कॉन्क्रीट इज cement concrete is cement concrete is cement concrete is used to construct cement concrete is मॅडम लिहून घेतले ना? लिहून घेतलं का हे तुम्ही? लिहून घेतले. हा घेतले मॅडम. सुरुवातीला बर 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 सुरुवातीला लिहून घेतले, तुम्ही सांगितलं. ओके 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 ठीक आहे. सॉरी. नेक्स्ट मॅडम, हे आपलं फ्लेक्झिबल म्हणजे कसं? बिटुमिनस रोड फ्लेक्झिबल आहेत आणि हे फ्लेक्झिबल आहेत सिमेंट कॉन्क्रीट रोड. आता बघा, बिटुमेन फ्लेक्झिबल आणि रिजिडचं मिनिंग सांगते. आता ऐका. आता डांबर जी असते ती त्याची तार तयार होते की नाही बघितले? म्हणजे आता तुम्हाला आता जस्ट फर्स्ट इयरला तर फ्लेक्झिबिलिटी आणि रिजिड याचं मिनिंग एवढं समजायची काही गरज नाही आहे तशी, पण तरी पण मी तुम्हाला सांगते ऐका. जो डांबर आहे तर त्या डांबराची अशी एक लेअर तयार होती, अशी एक थिकनेस जर ओढला असं डांबर आपल्याला जेव्हा ते त्या स्टेजमध्ये असेल तेव्हा, तर त्याची एक अशी असा एक घट्ट आहे, तर त्याला ओढत गेलो तर त्याची तार तयार होते. बघितले तुम्ही? बघितले का? हो मॅडम. तर त्याला आपण म्हणतात फ्लेक्झिबल. म्हणजे काय? त्याचं फ्लेक्झिबिलिटी ते स्ट्रक्चर आहे. तसंच आता कॉन्क्रीट घेतला समजा तुम्ही, ते कॉन्क्रीटला ओढलं तर कॉन्क्रीटचं काय असं होते का? डक्टिलिटी होते का? डक्टाईल म्हणजे त्याचं काही एक लेंथ मिळते का तुम्हाला त्याच्यावरती अप्लाय केलं तर? जर तुम्ही टेन्शन अप्लाय केलं त्याला तर नाही होत ना, ऑटोमॅटिकली ती फुटणार आहे ब्लॉक तुमचा. म्हणजे थोडक्यात सांगते, तुमचा जो हा असणार आहे आपला रबर जो आहे, रबर ऐका, रबर आणखी तुम्हाला एक कॉन्क्रीट ब्लॉक सांगते. एक कॉन्क्रीट ब्लॉक घ्यायचा. ब्लॉक असतो माहितीये, तुम्ही बघितले कॉन्क्रीट ब्लॉक? आपल्या घराला वगैरे सुद्धा डायरेक्ट कॉन्क्रीट ब्लॉक वापरतात आता, बघितले का? ब्रिकच्या ऐवजी.
मग तो जर बरोबर. ब्लॉक आहे, जर वरून असं मोठ्यानं आपटला तर फुटणार का नाही? फुटणार आहे. हा, मग त्याला काय म्हणायचं? रिजिड म्हणायचं. त्याच्यामध्ये अजिबात फ्लेक्झिबिलिटी नाहीये. समजलं का तुम्हाला? तो रिजिड झाला. आणि एखादा रबर जर घेतला तर रबर ताणून सोडला की परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. म्हणजे एक विदिन लिमिट पर्यंत त्याला ताणत गेलो तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. आणि तसंच जर आपण एखादं रिजिड मटेरियल आहे, मग त्याला किती जरी लोड अप्लाय केला, स्ट्रेस अप्लाय केला, तर त्याच्यावरती बर्डन येऊन काय होणार आहे? तो फुटणार आहे एक वेळ. तो काय त्याच्या ओरिजिनल पोझिशनला तो परत येणार नाही. ह्या कंडिशन तुम्हाला आता फर्स्ट इयरला काही इतक्या गरजेचं नाही. फ्लेक्झिबल म्हणजे काय, रिजिड म्हणजे काय. पण तुम्ही लक्षात ठेवा, कॉन्क्रीट म्हणजे काय? त्याला फोडलं, आदळलं तर तो फुटतोय, म्हणजे रिजिड झाला. त्याच्या परतच्या ओरिजिनल पोझिशनला त्याला आणता येते का? आणता येतं का? नाही. नाही. तसं डांबर आहे. डांबराला काय केलं मी? वितळलं, परत त्याला आणि सॉफ्ट केलं, तर तो आहे तो ओरिजिनल पोझिशनला येतोय ना. कळलं का? येस मॅम. त्यामुळे ते फ्लेक्झिबल आणि मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्स तसं मग मेंटेनन्सचा संबंध कसा आहे? नाही, मेंटेनन्स ऑफ द रोड. आता समजा आपला डांबराचा रस्ता आहे, त्याचा मेंटेनन्स, आणखी कॉन्क्रीटचा मेंटेनन्स. कॉन्क्रीट रोड हे ड्युरेबल असणार आहेत, कॉस्टली असणार आहेत, रिजिड स्ट्रक्चर असणार आहे. त्यामुळे त्याचा एन्व्हायरमेंटचा जो इफेक्ट त्याच्यावर होणार आहे तो कमी होणार आहे, कारण तो रिजिड आहे आता सध्याला. त्यामुळे त्याचा मेंटेनन्स जो होईल तो कमी होईल ना, कारण कॉन्क्रीट हे पूर्ण रिजिड आहे. सिमेंटचे बघा रस्ते आहेत, तर सिमेंटमध्ये आणि तुमच्या त्या डांबरामध्ये फरक पडणार ना. समजलं का काय म्हणते? त्यामुळे लेस मेंटेनन्स असेल ह्या कॉन्क्रीट रोडला. कॉन्क्रीट मटेरियल आहे ते. आणखी तुमचा बिट्युमेनचा रस्ता आहे, तर बिट्युमेनसपेक्षा ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्क्रीटचा रोड आहे तो कसा असेल? स्ट्रॉंग असेल. तर त्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे ती पण जास्त आहे. त्यामध्ये ठिकाणी सिमेंट वापरले. सिमेंटचं काय होतं? हार्डन होतं सिमेंट काही दिवसानंतर. कॉन्क्रीट आहे ते हार्डन होतं. मग हार्डन झाल्यानंतर काय होणार आहे? त्या ठिकाणी तो हार्ड आहे, स्ट्रॉंग आहे, त्याची स्ट्रेंथ पण जास्त आहे, पण तो रिजिड आहे. फ्लेक्झिबल आहे का? म्हणून पण आपण तो फ्लेक्झिबल नाहीये, तो रिजिड आहे. समजलं का? हो. ऑल ऑफ यू गेटिंग? जो तुमचा कॉन्क्रीट आहे मटेरियल तुमचं कसं असणार आहे? कॉन्क्रीट, सिमेंट, सँड सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्या ठिकाणी एकदा वापरलं, त्याला स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर केलं, त्याचं रोज जे काय तुमचं हायड्रेशन होतं त्यासाठी तुम्ही पाणी त्याच्यावरती रोज स्प्रिंकलरनं केलं, तर त्याची स्ट्रेंथ आपलं घरासारखंच आहे ना. आपलं घर पण आपण कशाचं बांधतो? कॉन्क्रीटच असतं. मग त्याच्याला स्ट्रेंथ आहे की नाही? त्याला ड्युरेबल आहे की नाही? तर तसं सेम तेच जर मटेरियल आपण त्या ठिकाणी वापरलं तर त्याची स्ट्रेंथ जास्त असणार आहे, ड्युरेबिलिटी जास्त असणार आहे, त्याचं लाईफ पण जास्त असणार आहे. लक्षात आलं? आणि त्यामुळे त्याचा मेंटेनन्स आहे तो सुद्धा कमी आहे. फक्त या ठिकाणी रिजिड आणि फ्लेक्झिबल ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला आता फर्स्ट इयर मध्ये मे बी आता नाही येते फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय किंवा रिजिड म्हणजे काय. फक्त तुम्हाला माहिती असू दे, फ्लेक्झिबल आहे तो कुठला रोड आहे? आपला डांबराचा आहे. कॉन्क्रीट हे सगळं रिजिड स्ट्रक्चर आहे. कॉन्क्रीट हे रिजिड आहे मटेरियल, आणि तुमचं बिट्युमेन आहे ते तुमचं फ्लेक्झिबल आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे त्याला. ठीक आहे? समजलं का सगळ्यांना? पुढे जाऊयात का? येस मॅम. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता संपले का रोडचे टाईप आपले? Yes, ma'am. हा, आता पुढचे चालू झाले बघा. दॅट इज द टाइप्स ऑफ रोड्स बेस्ड ऑन द IRC क्लासिफिकेशन. IRC क्लासिफिकेशन. तर बघा, आता नॅशनल हायवेज आपण बघत होतो ना, आपण 3 टाइप मेन बघितले होते. क्लासिफिकेशन ऑफ रोड्स बेस्ड ऑन द 3 पॅरामीटर. वन इज द मटेरियल, सेकंड वन इज द लोकेशन, अँड थर्ड वन इज द ट्रॅफिक. तर आता आपले कंप्लीट कुठले झाले? बेस्ड ऑन द मटेरियल. आता आपल्याला बघायचे काय आहेत? तर बेस्ड ऑन द लोकेशन. तर त्यामध्ये नॅशनल हायवेज असतील, स्टेट हायवेज असतील किंवा डिस्ट्रिक्ट रोड असतील. तर बघा या ठिकाणी टाइप्स ऑफ रोड्स बेस्ड ऑन द IRC क्लासिफिकेशन. तर या ठिकाणी IRC म्हणजे काय? इंडियन रोड काँग्रेस. ठीक आहे, इंडियन रोड काँग्रेस. तर त्या ठिकाणी IRC क्लासिफिकेशन ऑफ द रोड्स इज बेस्ड ऑन द IRC, दॅट इज द इंडियन रोड काँग्रेस. कुठले कुठले आहेत त्या ठिकाणी? नॅशनल हायवेज, state highways, district roads, and the village roads, that are the rural roads. Write down these types, we'll see one by one. Types of roads. मॅडम, हा, इंडियन रोड पुढे काय सांगितलं? काँग्रेस. ओके. इंडियन रोड काँग्रेस असं या ठिकाणी नाव आहे. दॅट इज द टाइप्स ऑफ रोड्स बेस्ड ऑन द इंडियन रोड काँग्रेस क्लासिफिकेशन.
Write down first national highways, national highways. Second, state highways. Third, district roads, district roads. And last, rural roads or village roads, rural roads or village roads. ठीक आहे. तर बघा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दिस लोकेशन, दॅट इज द नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, डिस्ट्रिक्ट रोड्स अँड रुरल ऑर द विलेज रोड्स. म्हणजे विलेज टू विलेज कनेक्शन असणारे जे रोड्स आहेत दॅट इज नथिंग बट अ विलेज रोड्स. डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट कनेक्शन असतील तर दॅट इज नथिंग बट अ डिस्ट्रिक्ट रोड्स. स्टेट टू स्टेट असतील तर दॅट आर दी state highways, and last one is the national highways, is nothing but a connection of national to nation, that are the national roads. We'll see one by one. National highways. बघा, national highways are main roads of a particular country. They connects all major cities to the capital of the country. They run throughout the length and breadth of the country. Minimum 2-lane road is required for the national highway. तर बघा या रोड मध्ये तुम्ही बघू शकता हा 2-lane रोड आहे. म्हणजे 2-lane म्हणजे यायचा रस्ता एक आणि जायचा रस्ता एक. दॅट आर द 2-lane. ह्या ठिकाणी 2-lane दिसतात तुम्हाला. दॅट इज अ 2-lane रोड्स. तर यामध्ये नॅशनल हायवे आहे. नॅशनल म्हणजे काय? इट इज अ नॅशनल हायवे आर मेन रोड्स, and these are the main roads of a particular country. कुठल्याही कंट्री मध्ये हे जे आहेत ते these are the main roads. हे जी लेंथ जी असते ती कशी असते? जास्त असते ॲज कम्पेअर टू डिस्ट्रिक्ट रोड किंवा विलेज रोड्स. नेक्स्ट वन इज द दे कनेक्ट ऑल मेजर सिटी. ज्या काही मोठ्या मोठ्या मेजर सिटीज आहेत त्याला कनेक्शन करण्याचं काम कुठल्या रोड करतात तर नॅशनल हायवे. दीज आर दी मेजर सिटीज टू द कॅपिटल ऑफ द कंट्री. मेजर ज्या सिटीज आहेत आपल्या तर कंट्रीमध्ये तर त्याला सगळ्याचं कनेक्शन करायचं काम कुठं होतं तर ह्या बाय युझिंग द नॅशनल हायवेज. अँड दे रन थ्रू आउट द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द कंट्री. दे रन थ्रू आउट द लेंथ अँड द ब्रीथ ऑफ द कंट्री. म्हणजे ओव्हरऑल आपल्या क्रॉस सेक्शनल एरियामध्ये त्यांचं काय असणार आहे? दे रन as throughout the length as well as the breadth. म्हणजे दोन्ही बाजूला. म्हणजे थोडक्यात एक आपण लेंथ कन्सिडर केली आणि विड्थ कन्सिडर केली तर टोटल आपल्या लेंथ वाईज आणखी प्लस तुमच्या विड्थ वाईज दोन्ही ठिकाणी काय असणार आहे आपलं? देअर इज अ एक्सपान्शन ऑर देअर इज अ दिस नॅशनल हायवेज रन इन द बोथ दी डिरेक्शन. थोडक्यात असं म्हणा. द मिनिमम 2-lane रोड इज प्रोव्हाइड. ह्या ठिकाणी मिनिमम हा रोड आहे तो कसा असणार आहे? विलेज रोड असतील किंवा त्या ठिकाणी तुमचे डिस्ट्रिक्ट रोड असतील तर त्याच्यापेक्षा पण हे रोड कसे असतील? विड्थ जास्त असतील. या ठिकाणी ट्रॅफिक असतं ते पण जास्त असतं ॲज कम्पेअर टू द विलेज रोड, डिस्ट्रिक्ट रोड्स. आणि या ठिकाणचं जे मी रोड जो प्रोव्हाइड केलेला आहे तो मिनिमम 2-laneचा तरी असला पाहिजे. 2-laneला म्हणजे येणे जाणे अशा दोन्ही बाजूने दोन रूट असतात. ठीक आहे. तर दॅट इज द कम अंडर द 2-lane रोड. ते आपण आणखी पुढच्या लेक्चरमध्ये पण बघणार आहोत. व्हॉट इज दॅट 2-lane? दे बेस्ड ऑन द ट्रॅफिक. बेस्ड ऑन द ट्रॅफिक रोडचं कसं आपण क्लासिफिकेशन करणार आहोत तो पॉईंट तुमच्या ट्रॅफिक वरती येतो. म्हणजे बेस्ड ऑन द ट्रॅफिक टाईप ऑफ रोड कसा क्लासिफाय करायचा. तर नॅशनल हायवे म्हणजे काय समजलं तुम्हाला? हा जो रोड आहे तो काय आहे? नॅशनल हायवेज कनेक्शनसाठी वापरला जातो. पर्टिक्युलर जे कंट्री आहे तर त्याचं कनेक्शन होतं या ठिकाणी. आणखी लेंथ आणि विड्थला म्हणजे दोन्ही साईडने आपल्या पूर्ण क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंट्रीमध्ये सगळीकडे या टाईपचे रोड्स तुम्हाला मिळतील फॉर द कनेक्शन ऑफ द मेजर सिटीज. ओके. आणि या ठिकाणी मोस्टली काय केलं जातं की मिनिमम 2 लेन असलेला रोड या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो फॉर द नॅशनल हायवेज. समजलं का सगळ्यांना? येस मॅम. ठीक आहे. राईट डाऊन देन नॅशनल हायवेज. National highways. National highways are national highways are national highways are main roads of national roads are main roads of
a particular country, main roads of a particular country, they connect all major cities to the capital of the country, full stop. They run throughout the length and breadth of the country. They run throughout the length and breadth of the country. Full stop. Minimum two-lane road is provided. Minimum two-lane road is provided for national highways. Minimum two-lane road is provided for national highways. Full stop. झालं सगळ्यांचं complete? All of you completed? Yes, ma'am. Next, ma'am. write down state highways. ठीक है? What is the state highways? The state highways are second main roads which connect the major parts of the state within it, and state highways ultimately connects to the national highway. जे national highways आहेत ते country to country connect केलेले आहेत, तर त्याला connection दुसरं कोणाचं असणार आहे तर state highways असणार आहे. And state highway are the second main roads. पहिले तुमचे national road झाले, national नंतर तुमचं secondary importance कुठं असणार आहे, तुमच्या state highway ला असणार आहे. Okay, and which also connects the major part of the state within it. Okay, and state highways ultimately connects to the national roads. National highway जे national highway आहेत तो first point राहील, म्हणजे first राहील main road, that is the national highways. national highway नंतर तुमचे काय राहतील, second point ला state highways राहतील. पण हे state highways तुमच्या या त्याचं connection directly तुमच्या national highway शी राहील. That is the national highways and the state highways. समजलं का सगळ्यांना? स्टेट हायवे, नॅशनल हायवे फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड फॉर द कनेक्शन ऑफ कंट्री टू कंट्री. स्टेटला आता कनेक्शन करायचं आहे तर स्टेट हायवे असणार आहेत, पण हे स्टेट हायवे कुणाला कनेक्ट आहेत तर नॅशनल हायवेला कनेक्शन आहे. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. राईट डाऊन. स्टेट हायवेज आर second main roads which connect major parts of state within it, full stop. State highway ultimately connects to the national highways. Okay, thank you all. We'll stop here. Okay, remaining part we'll see in the next lecture.